दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आम्ही लहानपणी अ, खूप आपलं लहानपण जे होतं ते खूप चांगलं होतं. निष्पाप होतं आणि बऱ्याच गोष्टी आपण अशा म्हणजे आपल्याला विचार करायला लागायचे की हे असं का होतं? आणि आपण अनेक प्रश्न आपल्या वाडवडिलांना विचारायचो. बरेचसं लहानपण मुलांमध्ये एक एक प्रकारचं कुतूहल असतं आणि आम्ही घराच्या मागे बिया लावायचो, भाज्या लावायचो आणि त्या बिया वगैरे ज्यावेळेस रोपायचे आणि त्यावेळेस ती जमीन खणून आमच्या शेजारचे पण असायचे, आम्ही असायचो आणि ते मातीमध्ये टाकून त्या बिया लावायच्या आणि मग त्याची ते हळूहळू रोपं तयार व्हायचे आणि आम्ही लहान असताना आम्हाला पण त्याचं नवल वाटायचं. आम्ही पण त्या थोड्याशा बिया घेऊन आमच्या छोट्याशा दुसऱ्या जागेमध्ये आम्ही त्या बिया लावायचो आणि त्या जमिनीत पुरायचो आणि मग त्याच्यावर पाणी टाकायचो. पण काय करायचो की रोज सकाळी उठून त्या बिया उकरायचो आम्ही आणि त्या बिया परत काढून बघायचो की आलं आहे की नाही त्याला रोप वगैरे आणि नसेल दिसलं तर परत आम्ही पुरून टाकायचो. आणि असं बघितल्यावर आमचे वडील किंवा शेजारी सांगायचं की हे असं करायचं नाही, की एकदा तुम्ही पुरलं ते पुरलं आणि त्याच्यावर माती टाकून द्यायची, मग ते बी मरेल आणि मग त्याच्यामधून तो एक छोटंसं रोप तयार होईल. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या पापाबद्दल आपण हेच करत असतो. जुनी झालेली पापं आहेत ती परत परत आपण उकरून काढून त्याची आठवण करत असतो. बघा की बऱ्याच वेळेस आपण आपले पाप जे आहे देवाजवळ कबूल केलेलं असतं, आपण त्याचा पश्चाताप केलेला असतो, आपण ते पापं देवाकडे आणलेली असतात, परंतु तरीसुद्धा ती पापं आपण परत परत उकरून काढतो, त्याचं दुःख करतो, तेच तेच आठवून आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. बघा इर्मया 34 परमेश्वर म्हणतो की मी तुमची पापे आठवणार नाही. पश्चाताप केला तुम्ही, मी तुमची पापे आठवणार नाही. येशूने आपल्या पापाची क्षमा केलेली आहे. बघा 1 योहान 1:9 काय म्हणतं बघा. 1 John chapter 1 and verse 9. ह्यामध्ये असं म्हणतात की जर आपण आपली स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. देवाचं वचन असं म्हणतं की आम्हाला तो क्षमा करणार आहे आणि आपल्या सर्व अधर्मापासून आपल्याला तो शुद्ध करणार आहे. आपल्याला परत ती पापे आठवून त्याचा त्रास करून घेण्याची गरज नाही. आणि जर आपण आपली पापे जर परत परत ती उकरत बसतो तर आपल्याला आनंदी फलदायी ख्रिस्ती जीवन कधीही जगता येणार नाही. आपली पापे पुरून टाकायची आहेत आणि तर आपण त्यापासून शुद्ध होऊ शकतो आणि मुक्त होऊ शकतो. परंतु आपली पापे पुरून टाकायची एकच जागा आहे, ते म्हणजे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इर्मया ह्याचा 31 अध्याय 34 वचन. जेरेमिया चॅप्टर 31 and verse 34. परमेश्वर म्हणतो यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करेन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.